काल अरविंद केजरीवाल एकीकडे बोलले, जिन्हें अरविंद केजरीवाल ने फर्श से अर्श तक लेके गया उन्होंने गद्दारी की है, जनता माफ नहीं करेगी. म्हणजे ते जे कोण 7 सांसद जे गेले ना त्याग करून राज्यसभेचा, त्यांच्याबद्दल सांगत होता. आणि मला सांगा, अशोक मित्तल केवढं मोठं आहे, लवली युनिव्हर्सिटी आहे, मोठा त्याचा व्यापार उद्योग समूह आहे, तो ऑलरेडी मोठा माणूस आहे. तू त्याला काय, तो अर्श तो का लवली अशोक मित्तल का कुठे भजीपाव विकत होता, हां गाडा होता त्याचा. दुसरं नाव आहे हरभजन सिंग, त्याचं ऑलरेडी जगात नाव आहे. अरविंद केजरीवालांना हरभजन सिंग केला, त्याच्या पहिले तो का कुठं किराणा मालाचं दुकान घालून बसलेला की काय. दुसरा राघव चड्ढा मोठा सीए कोट्याने कमवत होतो. अरे म्हणजे हा कितका खोटारडा आहे तो अरविंद केजरीवाल. बघा त्याला म्हणे त्याने जमिनीतून त्यानं आसमान दाखवलं, म्हणे काय दाखवलं, घंटा आसमान दाखवलं. अरे हे सगळे ऑलरेडी पॉप्युलर नेते आहेत, माणसं आहेत, आणि त्यांचा फायदा आपल्या पक्षाला मिळावा म्हणून तू त्यांच्याकडे गेला. अर्थात त्यांचा पण थोडासा फायदा आहे, नाही नव्हे, त्यांना पण फायदा आहे, तुमचा पण फायदा आहे. पण हा तुझा दावा साफ चुकीचा आहे की अरविंद केजरीवालने त्याला मोठे केले म्हणून. अरविंद केजरीवाल काय मोठा करणार. अरविंद केजरीवालला जर मोठं कोणाला करायचं असेल, आमच्या गावात एकटा आहे बापू, तो फिरतो दिवसभर मटकी लावत, बेकार तो, त्याला दे तिकीट आणि मोठा करून दाखव, हिम्मत आहे तर. हां दुसरी गोष्ट, जनता सबक सिखाएगी. अरे जनते का क्या लेना देना आहे भाई. राज्यसभेवरती गेलेले मेंबर त्यांना जनतेने कधी वोटच दिलं नाही. जनतेचा संबंध फक्त लोकसभा आणि विधानसभा इथे वोटिंगची जनतेचा संबंध येतो. बाकी राज्यसभेचे कोण मेंबर आहेत जनतेला माहितीसुद्धा असत नाही. म्हणजे ह्या दोनही गोष्टी हा अरविंद केजरीवाल फटिंग बोललेला आहे. आणि काल ममता बॅनर्जीच्या प्रचाराला बंगालमध्ये गेला. अरे मला सांग, ज्याच्याकडे स्वतःची लंगोटी उरली नाही आहे तो दुसऱ्याला कपडे घालायला गेला, असा अर्थ झाला ना. तुझे राज्यसभा सांसद गेले, तुझे बरे लोक सोडून गेले, तू नागडा झाला आणि तू तिकडे आता ममता बॅनर्जीला कपडे घालायला जातोय. लोक जनता सबक शिकायगी म्हणतात, बरोबर आहे ही गोष्ट. बरं, जनता सबक शिकायगी, पण कोणाला, तुमच्यासारख्या नालायक लोकांना. कट्टर इमानदार तुम्ही, कट्टर बेईमान तुम्ही. हां म्हणून जनता तुम्हाला जरूर सबक शिका. आणि पत्रकार एक पत्रकार त्यांना उलटा प्रश्न विचारत नाही असा की ह्याला तुम्ही मोठे केले, या 7 लोकांना ते ऑलरेडी फेमस आहेत म्हणून. हे पत्रकार आहे नालायक जातीचे.